आज नागपुरात सकल ओबीसीचा महामोर्चा निघणार आहे। खरं तर 2 GRचा काळा GR जो आहे तो रद्द करण्यात यावा अशा पद्धतीची मागणी आहे ते गेल्या काही दिवसांपासून होती आहे। मराठांना जे आहे एक प्रकारे ओबीसीमध्ये त्या GRमुळे घुसखोरी करण्याची संधी मिळाली अशा पद्धतीचा आरोप जे आहे ते ओबीसी नेत्यांकडून करण्यात येते आहे आणि आज जो आहे महामोर्चा जो आहे तो या GR विरोधात जो काढला जाणार आहे। यशवंत स्टेडियमपासून हा मोर्चा निघणार आहे। यशवंत स्टेडियमपाशी अशा पद्धतीचा हा जो स्टेज आहे तो तयार करण्यात आलेला आहे। यामध्ये काँग्रेसचे नेते जे आहे ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात हा जो आहे मोर्चा काढला जाणार आहे। त्यासोबत जे आहे ओबीसी नेते लक्ष्मण हाकेसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे। त्याचबरोबर प्रकाश अण्णा शेंडगे जे आहे ते सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे आणि हा मोर्चा जो आहे सुरुवातीला पंचशील चौक त्यानंतर व्हेरायटी स्क्वेअर होत जो आहे हा मोर्चा जो आहे संविधान चौकामध्ये जाणार आहे आणि संविधान चौकामध्ये एक सभा होणार आहे। या मोर्चामध्ये नेमकी काय भूमिका आहे ती सर्वसामान्य जनजागृती करण्यासाठी जी आहे ओबीसी लोकांपर्यंत जनजागृती करण्यासाठी त्यामध्ये मार्गदर्शन केलं जाणार आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे विदर्भातले सगळे लोक सहभागी होतील अशा पद्धतीची जी आहे माहिती पुढे येते आहे। त्यासाठी जय्यत तयारी गेल्या 8 ते 10 दिवसापासून सुरू होती आणि आज जी आहे ती वेळ आली आहे। दुपारी 12 वाजता हा मोर्चा सुरुवात होणार आहे। मात्र या ठिकाणी जो मंच आहे मंचावर आपण पाहू शकतो कशा पद्धतीनं 2 GRचा जो 2 सप्टेंबरचा जो GR आहे तो काळा GR रद्द करावा त्याच्यावर क्रॉस मारून जे आहे ते इथं लावण्यात आलं आहे। तसं सकल ओबीसी अशा पद्धतीचा जो आहे या ठिकाणी बॅनर आहे। कुठल्याही नेत्याचं नाव नाही, खरं तर हा कुठल्याही पक्षाचा नाही तर ओबीसींच्या हक्कासाठीचा जो आहे मोर्चा जो आहे तो काढला जाणार आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येनं जे आहे ओबीसी नेतेसुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होतील अशी माहिती जी आहे पुढे येत आहे। विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात जो आहे हा मोर्चा काढला जाणार आहे आणि एकंदर या ठिकाणी सभामंडप जे आहे तयार झालेला आहे। या ठिकाणून हा जो मोर्चा आहे तो 12 वाजताच्या सुमारास निघतील अशा पद्धतीची माहिती पुढे येते आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सौरभ बोलेसह पराग डुबडे, साम टीव्ही न्यूज, नागपूर। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।